काल नेहमीप्रमाणे चहा प्यायला बसलो आणि पहिली बातमी व्हॉट्सअपला आली की अजितदादांच्या प्लेनला अपघात झाला. पण त्यावेळेस असं जाणवलं नाही की अपघात एवढा मोठा आहे. परंतु जेव्हा न्यूज चॅनल बघायला सुरुवात केली तेव्हा एकही बातमी पुढची आली नाही की अजितदादांना सुरक्षित आहे, की अजितदादांना मार जास्त झाला, काहीच नाही. आणि 15 मिनिटानंतर 20 मिनिटानंतर बातमी आली की प्लेनमधले 5ही जण अपघातामध्ये मृत्युमुखी पाडले आणि त्याच्या दुसऱ्या मिनिटाला अजितदादांची सुद्धा बातमी. अजितदादांच्या बाबतीत सांगायचं काय, इथला प्रत्येक माणूस गेले अनेक वर्ष राजकारण, समाजकारण, शेती क्षेत्र, कोणतं क्षेत्र नाही दादांचं की ज्याच्यावर दादांनी प्रभुत्व मिळवलं. कोणत्या क्षेत्रात ज्यांनी दादांनी काम नाही केलं, दादांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला नाही. मला वाटत नाही असं एकही क्षेत्र आपण सगळ्यांनी काम करत असताना पाहिजे. माझी दोनदाच भेट झाली. डॉक्टर डोळेंच्या हॉस्पिटलला दादा आले, मला डॉक्टरनी बोलून घेतलं. 1463चा जो आपला शाळेच्या जागेचा विषय होता त्या संदर्भात डॉक्टर म्हटले आपण दादांकडे विषय मांडू. मी ती फाईल घेऊन गेलो. मला वाटलं इथं फाईल दाखवू नको मागू, गुरुवारी तू पुण्याला ये, मी पाहतो. डॉक्टर आणि मी गुरुवारी पुण्याला गेलो. त्या सनीज वर्डला दादा दिलं होते, तिथं बोलवलं होतं दादा. ती फाईल पाहिली, काहीच बोलले नाही. दुसऱ्या मिनिटाला फोन घेतला, कलेक्टरला फोन केला. जर ह्या जागेच्या संदर्भात तुम्हाला शासकीय जागा सांभाळता येत नसेल तर तुम्ही त्या खुर्चीवर राहण्याच्या लायकीचे नाहीत. याचा निकाल मला 2 महिन्यामध्ये मला हे सगळं व्यवस्थित वस्तुस्थिती जशी आहे तशी करून पाहिजे. हे कोणालाच माहित नाही. मी दादाकडे, दादांनी कधी पक्षनिवेश पाहिला नाही, माहिती स्वतः अनुभव. दादांनी ह्या पद्धतीने काम केलं. 2 महिन्यातच ती जागा जिल्हा परिषदच्या नावावर झाली आणि ती आजही जागा जिल्हा परिषदच्या नावावर. हा माझा स्वतःचा अनुभव. नंतर दादांची कधी भेटायचा योग आला नाही, पक्ष वगैरे असतील दादाची त्यामुळे नसेल, परंतु दादांना पण समाज मानावर, आपण समाज माध्यमांवर दादांना सातत्याने पाहिजे. खर तर वटवृक्षाखाली झाडं वाढत नाहीत लोक. दादांचं वेगळं होतं. शरद पवारांसारखा वटवृक्ष असताना देखील दादांनी स्वतःची क्षमता सिद्ध केली. दादांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि दादा आपल्या सगळ्यांवर आज एक प्रभुत्व ठेवून गेलेला. आज जो समाजाला झालेली जी जखम आहे ती कधीच न भरून येणार समाजाच्या मनाला. अर्थात आपल्याला शाप आहे की काय माहीत नाही, तर आपली सगळीच कार्यकर्तृत्वान माणसं आज दादा असतील, त्याच्या आधी विलासराव देशमुख असतील, गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोद महाजन असतील, धर्मवीर आनंद दिघे साहेब असतील आणि त्याच्याही पूर्वकाळात गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील. सगळ्यांनाच, आपल्या सगळ्या कर्तृत्व पुरुषांना मात्र आयुष्य अत्यंत कमी मिळाले आणि हे खरं तर आपल्या महाराष्ट्राचं, संपूर्ण भारताचं दुर्दैव असतं. अधिकचा वेळ घेणार नाही. आज आलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीने मी दादांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. थांबतो. ओम शांती.